तर नमस्कार भाऊ बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा माहितीपूर्ण आयुर्वेदिक आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये। तर आजचा विषय आपला खूप महत्त्वाचा, खूप खास होणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे आपला तो व्यवस्थितपणे कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून आपल्याला आपण कुठले रेमेडी किंवा औषध जे बनवणार आहोत ते व्यवस्थितपणे तुम्हाला समजलं पाहिजेत आणि व्यवस्थितपणे समजून तुम्ही ते औषध घरच्या घरी तयार केलं पाहिजेत। आता तुम्ही म्हणता दादा आजचा विषय काय आहे? तर आजचा विषय जो आहे आपला, तर बघा, बऱ्याच जणांना उष्णतेमुळे म्हणा किंवा इतर विकारामुळे म्हणा नागिन होत असते। आता तुम्ही म्हणता हा नागिन हा काय प्रकार आहे? तर ज्यांना झालंय त्यांना माहिती आहे की ही नागिन म्हणजे काय असते ते। तर बघा, ज्यांना नागिन होत असते ते नागिन झाल्याच्या नंतर बघा, त्या नागिन होण्याचे प्रकार वेगळे आहेत आणि ती शरीरावरती कुठेही होऊ शकते। कुठेही म्हणजे कुठेही होऊ शकते, असं शरीरावरती कुठला पार्ट नाही की तिथे नागिन होऊ शकत नाही। कोणाला हातावरती होईल, कोणाला पायावरती होईल, कोणाला मानेवरती होईल, बऱ्याच जणाला तर तोंडामध्ये सुद्धा नागिन होते बघा। कायला तोंड येते ते भाग वेगळा आहे, तोंड आलं म्हणजे नागिन झाले असे समजून जाऊ नका। तर बऱ्याच जणांना तोंडामध्ये सुद्धा, घशामध्ये किंवा गळ्यावरती, मानेवरती, पाठीवरती कुठेही नागिन होऊ शकते। आणि ती नागिन बघा कशी ओळखायची असते, तर बऱ्याच जणांना घामोळे येतात, घामोळे आल्यावर घाबरून जायचं नाही की ती नागिन आहे। घामोळ्याचे जे बी असतात ते थोडेसे छोटे लहान असतात आणि नागिनीचे जे फोड आलेले असतात ते थोडेसे मोठे असतात बघा, नागिनीचे फोड। आणि ते सलग असा एकदम नागिन कशी चालत असते वाकडी तिकडी, त्या पद्धतीने बघा जे नागिनीचे जे पुरळ आलेले असतात किंवा फोड जे आलेले असतात थोडेसे मोठे असतात, लाल असतात आणि ते बघा असे थोडेसे वाकडे तिकडे नाग चालल्यासारखं किंवा नागिन चालल्यासारखं त्याचे ती लांबत चालत असते। आणि ती चालत असताना कशी चालते, तर ती सरळ चालत नाही, तर नागिनीसारखे चालत असते। आणि ती काय करत असते की आपले जे शरीर आहे, म्हणजे जो रोगी झालेला आहे, ज्यांना नागिन झालेले आहे, त्यांच्या शरीराला येडा घालण्याचा प्रयत्न करत असते। आणि ती येडा जर तिचा संपूर्ण जर झाला तर त्यावेळेस जो नागिनीचा पेशंट आहे तो दगावण्याची शक्यता असते। त्याच्यामुळं काळजी घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे। आणि ती नागिन जी आहे ती झाल्याच आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करायचा असतो। त्याच्यामुळं बघा, जुन्या काळापासून बघा एक पद्धत चालत आलेली आहे की घरगुती औषधापासून नागिन ही नीट केली जाते बघा। बऱ्याच ठिकाणी दवाखान्यात जाऊन सुद्धा त्याचा कधी परिणाम होत नसतो। कधी आपले जे आयुर्वेदिक औषधं असतात, जे आपल्या जुन्या काळातून आजी आजोबा जे औषधं बनवत होते, त्यांच्या काळापासून जे औषधं बनवत आलेले आहेत त्याच्यापासूनच काय झालेलं आहे बघा, तर आपलं जे नागिन आहे किंवा जे इतर विकार असतात ते औषधानेच, आपल्या घरगुती औषधानेच बरे होत असतात। तर घरगुती पद्धतीनेच आजसुद्धा आपण काय करणार आहोत की जे आपले मसाल्याचे पदार्थ असतात किंवा काय घरगुती औषधं वनस्पती असतात त्याच्यापासूनच आपण नागिन कशी बरी करायचे त्याचं औषध बनवणार आहोत। आणि ते कसे वापरायचे, कसं वापरायचे, कशा पद्धतीने तयार करायचं आहे, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो आपला शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा आहे, जेणेकरून ही जी माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोच होईल। आणि नागिन झाल्याच्या नंतर आपल्याला काय पथ्य पाळायचे बघा, काय खायचं नाही, काय प्यायचं नाही, हे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। आणि काय खायचं आहे ते सुद्धा आपण ह्याच्या माध्यमातून सांगणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे आपला तो शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा। तर चला आपण करूया आता व्हिडिओला सुरुवात। आणि त्याच्यासाठी साहित्य काय घेतलं तुम्ही तर बघतानच, तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं जिरं घेतलेलं आहे बघा। काय घेतलेलं आहे? जिरं। तर तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या ज्या घरात वस्तू असतात त्या वस्तूपासूनच आपण होम रेमेडी किंवा जे औषधं आहे, जे नागिनेवरती लावण्याचा लेप आहे तो तयार करणार आहोत बघा। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। आणि आपण घेतलेलं आहे इथं जिरं, आणि साधारणतः 1 ते 1.5 चमचा आपण इथं जिरे घेतलेलं आहे। तुम्ही जास्त सुद्धा जिरं घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला जर जास्त नागिन झालेली असेल, जास्त ठिकाणी जर लावायचं असेल
अख्खी पाटण भरलेले असेल तर तुम्ही जास्त जिरं घेऊ शकता, म्हणजे जे प्रमाण आहे ते प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता. आता मी इथं छोटंसं फक्त पद्धतीने दाखवतो आहे, त्याच्यासाठी आपण थोडंसं साहित्य घेतलेलं आहे. तुमची जास्त नागिने असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात ते साहित्य घ्या. तर आता इथं आपण जिरं घेतलेलं आहे बघा. आणि जिरे घेतल्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरात जे कुटणी असते किंवा जो खलबत्ता असतो त्याच्यामध्येच कुटून घ्यायचं आहे. जिऱ्याची पावडर आपल्याला करायची नाही, त्याच्यामुळे मिक्सरला लावताना तुम्ही मिक्सरला लावायचं नाही आपल्याला. फक्त ह्याला ओबडधोबड काय करायचं आहे बघा. तर हे जे जिरं आहे आपलं ते साधारणतः ओबडधोबडच कुटून घ्यायचं आहे. ह्याची पावडर वगैरे करून घ्यायची नाही आपल्याला. तर हे बघा आपण अशा पद्धतीने काय करूया की हे जे जिरं आहे ते अशा पद्धतीने घेऊया आपण, छान पद्धतीनं ओबडधोबड ह्याला कुटून. आणि बस, ह्याला काय जास्त कुटत बसायची गरज नाही आपल्याला. तर हे बघा अशा पद्धतीने हे ओबडधोबड आपलं कुटून झालेलं आहे बघा. आता हे ओबडधोबड कुटून झाल्याच्या नंतर बघा आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय मिक्स करायचं आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायची आपली हळद. काय मिक्स करायचं आहे, तर हळद मिक्स करायची आहे बघा. तर साधारणतः ह्याच्यामध्ये आपण थोडंसं साधारणतः एवढी अशी हळद आपण मिक्स करूया. आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बघा, तुम्ही तुमचं प्रमाण जर जास्त असेल नागिनीचं तर जास्त औषध बनवण्यासाठी जास्त पदार्थ घ्या, आणि कमी असेल तर जेवढे लावायचे तेवढंच तुम्ही ते हे करून घ्या, म्हणजे कमी प्रमाणात बनवा. आता त्याच्यानंतर बघा तुम्हाला सांगतो की आता आपल्याला काय टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बघा मध. काय टाकायचं आहे, मध. तर हा मध कुठंही किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा मेडिकलमध्ये सहजपणे उपलब्ध होत असतो, असा हा मध घेतलेला आहे आपण. आणि हा मध आपल्याला मेडिकलमधूनच घ्यायचा आहे किंवा किराणा मालाच्या दुकानामधूनच घ्यायचा आहे. तर मी असं का सांगतो आहे, तर बरेच जण काय करतात की गावाकडे वगैरे असं झाडावरती ह्याच्यामध्ये जे मधमाशीचं पोळ असतं त्याच्यातून मध घेतला जातो. तर कधी कधी काय होतं बघा, तो मध कधी कधी जो माशांचे वे प्रकार दोन आहेत, म्हणजे मोहोळाच्या माशांचे, एक तर आगी मोहोळ आणि एक साधं मोहोळ. आता बऱ्याच जणाला आगी मोहोळ आणि साधे मोहोळ कळत नाही. मग त्या टायमिंगला बरेच जण काय करू शकतात की आगी मोहोळाचा मध घेऊ शकतात. आणि आगी मोहोळाचा मध घेतल्याच्यानंतर बघा तो आपल्याला खायला पण योग्य नसतो आणि कुठं अंगाला लावायला पण योग्य नसतो. त्याच्यामुळे काय करायचं आहे, एवढी झंझट करण्यापेक्षा सरळ मेडिकलमध्ये जाऊन आपल्याला अशी 10-20 रुपयाला बॉटल भेटते, ती बॉटल घ्यायची आपल्याला आणि असा साधा हा पद्धतीचा मध घ्यायचा आहे आपल्याला. आगी मोहोळाचा मध घ्यायचा नाही. तर बघा मधसुद्धा आपण काय करतो आहे, तर आपण साहित्य थोडंसंच बनवतो आहे म्हणून ह्याच्यामुळं आपण थोडासाच ह्याच्यामध्ये मध टाकतो आहे. जास्त मधाचं प्रमाण नको आहे आपल्याला किंवा कमीसुद्धा नको आहे. तर हे अशा पद्धतीने बघा आपण ह्याच्यामध्ये घेऊया आता मध टाकून. आता मध टाकल्याच्या नंतर बघा आता आपली चौथी वस्तू काय टाकतो आहे आपण ह्याच्यामध्ये, तर आपलं जे साधं खोबरेल तेल असतं फिल्टर केलेलं, म्हणजेच आपल्या किराणा मालाच्या दुकानामध्ये ह्याच्यामध्ये आपण जो रोजच्या ह्याच्यामध्ये वापरामध्ये डोक्याला तेल लावत असतो ते खोबरेल तेल घ्यायचे. कोकोनट ऑइल ते कुठल्याही कंपनीचं असेल तरी चालेल, असं नाही की ते पॅराशूटचंच असावं किंवा आणखीन कुठल्या कंपनीचं असावं, असं कुठलंही त्याला हे नाही, बंधन नाही. फक्त ते शुद्ध असावं म्हणून आपण शुद्ध असंच जे किराणा मालाच्या दुकानामध्ये भेटतं तेच आपल्याला काय घ्यायचं आहे बघा, तर खोबरेल तेल घ्यायचं आहे. आणि हे खोबरेल तेलसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे बघा. आता हे अशा पद्धतीने आता हे औषध आपलं तयार झालं आहे. परंतु आता हे औषध तयार झाल्याच्या नंतर बघा आता हे लावायचं आहे कसं, ह्याचा उपयोग काय करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो बघा. नागिनीला पत्ते काय पाळायचे आहेत आपल्याला. तर नागिनीला पत्ते पाळत असताना बघा आपल्याला काय करायचं आहे, तर वशाट खायचं नाही. जे नागिन झालेली आहे ती जास्त करून उष्णतेमुळे जास्त भडकत असते, त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला, वशाट हा पदार्थ टाळायचा आहे. म्हणजे वशाट पदार्थ टाळायचा आहे म्हणजे काय काय टाळायचं आहे, तर जे वशाटामध्ये मोडलं जातं कुठलं सुकट असेल, बोंबील असेल, त्याच्यानंतर झिंगा असतील, मासे असतील, त्याच्यानंतर बघा आपलं चिकन असेल, मटण असेल, असं जे वशाटाचे प्रकार आहेत, अंडे असतील,
ह्या नागिनीचं आणि तिचं काही थोडंसुद्धा जमत नाही बघा. म्हणजे ह्यांचा दोघांचा 36चा आकडा म्हटलं तरी चालेल. अशा पद्धतीने हे नागिनीचा आणि ह्या वशाटाचा 36चा आकडा आहे बघा. त्याच्यामुळे हे वशाट आपल्याला टाळायचं आहे. परत दुसरं काय टाळायचं आहे आपल्याला खाण्याच्या पदार्थापैकी, तर बघा आपल्याला सोयाबीन टाळायचं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला दूधसुद्धा चालत नाही नागिनीला. दूध टाळायचं आहे. म्हणजे जे दुधापासून जे पदार्थ तयार होते ते संपूर्ण टाळायचे आहेत आपल्याला. दूध असेल, दही असेल, ताक असेल, लोणी असेल, त्याच्यानंतर तूप असेल, किंवा जे आपलं बाजारामध्ये पनीर भेटतं दुधापासून तयार केलेलं, हे पनीरसुद्धा खायचं नाही आपल्याला. म्हणजे दुधाचा पदार्थ टाळायच्यात पूर्णपणे. त्याच्यानंतर वशाटसुद्धा टाळायचं आहे. दुधाचा चहासुद्धा प्यायचा नाही. आता बरेच जण काय म्हणते ना, आता आम्ही दूध पित नाही पण दुधाचा चहा पितो, पण ते दुधाचा चहासुद्धा आपल्याला खायचा किंवा प्यायचं नाही. आणि हे किती दिवस टाळायचं आहे आपल्याला, तर कंप्लेट हे बरं होईपर्यंत. आणि दुसरं म्हणजे बरं झालं तरी आपल्याला कंप्लेट असं 6 महिने. आता 6 महिना म्हणजे 42-43 दिवस बघा महिन्यातले जे असतात आपले. 6 महिना म्हणजे 6 महिन्यातले जे दिवस असतात 42 किंवा 43 दिवस, इतक्या दिवस आपल्याला हे वशाट खायचं नाही, दुधाचे पदार्थ खायचे नाहीत. तुम्ही भाकरी खाऊ शकता, दुसऱ्या भाज्या खाऊ शकता, वरण भात तर अतिउत्तम ह्याला. हे 6 महिने आपल्याला वशाट नाही खायचं, दूध नाही प्यायचं बघा. म्हणजे दुधाचे पदार्थ आणि वशाटाचे पदार्थ टाळायचे. तर बघा आता हे औषध आपण सांगितलेलंच आहे की काय काय टाळायचं आहे आपल्याला आणि काय काय खायचं आहे ते. आता त्याच पद्धतीने बघा आता आपण काय केलेलं आहे, हे जे मिश्रण तयार केलेलं आहे, तर हे मिश्रण आपल्याला आता हे एकजीव करायचं आहे बघा. तर तुम्हाला परत एकदा सांगतो आपण हे काय काय मिश्रण तयार केलेलं आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा इथं जिरं घेतलेलं आहे. आणि जिरं घेतल्याच्यानंतर बघा आपण काय केलेलं आहे, जिरं हे आपण बारीक थोडंसं कुटून घेतलेलं आहे ओबडधोबड. आणि त्याच्यामध्ये आपण काय मिक्स केलेले आहे बघा, तर थोडीशी हळद मिक्स केलेली आहे. आणि हळद मिक्स केल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडासा मध मिक्स केलेला आहे. मध मिक्स केल्याच्यानंतर आपलं जे रोजच्या वापरातलं जे आपलं काय आहे खोबरेल तेल आहे ते मिक्स केलेलं आहे. आणि ते मिक्स करून आपण काय केलेलं आहे की हा जो लेप आहे तो एकजीव केलेला आहे बघा. म्हणजे याचं मिश्रण जे आहे ते एकमेकात सर्व मिश्रणाचे जे गुणधर्म आहेत ते मिक्स झाले पाहिजेत, अशा पद्धतीने हे आपण मिश्रण तयार केलेलं आहे बघा. तर बघा आता हे पूर्णपणे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण तयार झाल्याच्यानंतर तुम्ही म्हणता दादा हे केव्हा लावायचं आहे आता, तर बघा ही जी नागिन आहे हिची दाहकता भरपूर असते बघा. त्याची सूज पण आलेली असते आणि त्याचे पुरळ उठलेले असतात. आणि त्याच्यातून कधीकधी घाणद्रव जो आहे तो पण बाहेर कधी पडत असतो बघा ह्या नागिनीच्या माध्यमातून बाहेर. मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला, आंघोळीच्या अगोदरच आपल्याला सकाळी ज्यावेळेस उठलेलो असतो आपण, सकाळी झोपेतून उठलेलो असतो त्यावेळेस अनुशापोटी. आता हे अनुशापोटी म्हणजे काय, तर बघा सकाळी आपण झोपेत उठल्याच्यानंतर आपण दात घासत असतो, चहा पित असतो, पाणी पित असतो, नाश्ता करत असतो. तर ह्या कुठल्याही गोष्टी न करता, म्हणजे असं उठायचं आहे झोपेतून, असं डायरेक्ट काय करायचं आपल्याला, पाण्यात हात बुडवायचा नाही, काय नाही, डायरेक्ट यायचं आणि आपल्या जिथं नागिन झालेले आहे अशा ठिकाणी हा लेप लावून ठेवायचा आहे. तर साधारणतः हा लेप बघा किती वेळ लावायचा आपल्याला, तर जिथं नागिन झालेले आहे त्या ठिकाणी आपल्याला हा पूर्णपणे जेवढे नागिन झाली त्या ठिकाणी लावायचा आहे. त्याच्यानंतर हा लेप जो आहे आपला तो कमीत कमी अर्धा तास तरी हा लेप लावून ठेवायचा आपल्याला. किती, अर्धा तास. आणि अर्धा तास हा लेप लावून झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, तर हा पूर्ण लेप जो आहे तो स्वच्छ आणि थंड पाण्याने, जो आपलं थंड पाणी म्हणजे फ्रीजचं पाणी म्हणता तुम्ही, फ्रीजच्या पाण्याने नाही, जे आपलं रोजचं जे आंघोळीसाठी वापरत असतो थंड पाणी. आता उन्हाळा चालू असल्यामुळे बरेच जण गार पाण्याचं आंघोळ करतात, तर ते अशा गार पाण्याने आपल्याला काय करायचं आहे, ते जे आपले नागिन झालेले आहे त्याची जखम जी आहे ते सहजपणे धुवून घ्यायची आहे. त्याच्यावरती कुठल्याही साबणाचा वापर करायचा नाही. साबण जर लावचाल नागिनीवरती हे औषध लावायच्या अगोदरसुद्धा आणि लावल्याच्या नंतरसुद्धा साबण कधीच लावायचा नाही, कारण साबणामध्ये जे केमिकल असतं ते नागिनीमध्ये उतरतं आणि नागिन जास्त वाढत असते. त्याच्यामुळे काय करायचं आहे, साबण हा कधीच जखमेवरती लावायचा नाही किंवा कुठल्याच जखम जी असेल ती साबणाने कधीच धुवायची नसते, जी संसर्गजन्य रोगापासून झालेली असते ती. तर हेच लेप लावायचं आणि थंड पाण्याने
धुवून घ्यायचा आहे, त्याला काही चोळायचं नाही वगैरे काय नाही, किंवा कोरड्या फडक्याने सुद्धा असा पुसून घ्यायचं नाही. थंड पाण्याने झाल्याच्या नंतर ते आपोआपच ते सुकून जात असतं. तशा पद्धतीने हे सकाळी लावायचं आहे बघा आपल्याला. तर हे अशा पद्धतीने तुम्ही हे नागिनीवरचं औषध जे आहे ते घरच्या घरी तयार करा आणि घरच्या घरी असा हा लेप तयार करून त्याच्यावरती लावायचा आहे आणि नंतर आंघोळ करायची. तर भावा बहिणींनो, मी जो हा नागिनीवरचा जो उपाय तयार केलेला आहे घरगुती पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने, आणि इथून पाठीमागंसुद्धा जे लोक होते ते नागिन झाल्याच्या नंतर अशाच पद्धतीने उपाय करायचे, हे जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायची. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण आणि आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.